आपण पाहतोय जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अमित शहा, शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। सकाळी सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी देखील महत्त्वाची बैठक पार पडली। त्यानंतर आता ही दुसरी बैठक जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू झालेली आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। महाराष्ट्राचं राजकारण सध्या ढवळून निघताना पाहायला मिळतंय। अखेर प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीसाठी पोहोचलेत। हॉटेल फोर सीझन्स या ठिकाणी महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक सुरू आहे। या बैठकीला देखील शरद पवार, उद्धव ठाकरे, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर हे बडे नेते। तर दुसरीकडे आपण पाहतोय की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आजची दुसरी महायुतीच्या नेत्यांची बैठक सध्या सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित आहेत। जागा वाटपाचा तिढा सध्या महाराष्ट्रामध्ये आघाडी आणि युतीमध्ये असल्याचं पाहायला मिळतंय। या दोन्ही बाजूने आता जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केला जातो आहे। त्याचसाठीच्या या बैठकांचं सत्र आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे। हॉटेल फोर सीझन्स या ठिकाणी महाविकास आघाडीची बैठक, तर मुंबईमध्ये महायुतीची बैठक देखील आता सध्या सुरुवात झाली आहे। आणि त्याच बैठकीसंदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर सुद्धा आपल्यासोबत आहेत। कृष्णा, आपण पाहतोय की सकाळी सह्याद्री अतिथीगृह आणि आता दुसरी पुन्हा एकदा अमित शहांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या नेत्यांची बैठक। सागर, आपण पाहतोय की इंडिया ग्लोबल फोरमचा कार्यक्रम बीकेसी मध्ये पार पडतो आहे आणि या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रामध्ये अमित शहा यांचं भाषण होतं। मात्र हे भाषण झाल्यानंतर आता बंद दारामध्ये अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर भाजपचे नेते आशिष शेलार यांची चर्चा सुरू असल्याची माहिती जी आहे ती आता मिळते आहे। देवेंद्र फडणवीस यांचा दुसऱ्या सत्रामध्ये मुलाखतीचा कार्यक्रम होता, त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत दुसऱ्या हॉलमध्ये सुरू आहे। तर या तीन नेत्यांची महत्त्वाची चर्चा जी आहे ती बंद दाराआड होते आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा सुरू आहे। जी माहिती मिळत होती त्यानुसार भाजप महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी ठाम आहे। जवळपास 36च्या आसपास जागा भाजप लढवेल अशी शक्यता आहे आणि त्यामुळे कुठेतरी कमी जागा या शिवसेनाच्या किंवा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात, त्याची सुद्धा चर्चा सुरू आहे। मात्र या सगळ्यांच्या वरतीच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नक्कीच कृष्णा, या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।